हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 19 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. पण सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे कृष्णा जी आजपर्यंत रांगणे पाटलांची थोरली सून होती, दुष्यंतची बायको होती, ती आता धाकटी सून बनणार आहे. आणि रांगणे पाटलांची थोरली सून बनणारे चक्क कृष्णाची बहीण पूजा. तुमचा सुद्धा विश्वास बसला नसेल, पण हेच होणार आहे. पूजा आणि सावित्रीने मास्टर प्लॅन बनवलाय. समर आता हा रांगणे पाटलांचा एकुलता एक वारस आहे, सगळ्यात मोठा मुलगा आहे. त्यामुळे सगळी संपत्ती ही समरला मिळणार. दुष्यंत तर कंगाल झालाय. त्यामुळे पूजाच्या डोक्यात एक आयडिया आली आणि पूजाने चक्क समरला आपल्या गळ्याला लावायचं ठरवलंय. समरला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि समरशी लग्न करायचं असं तिने ठरवलंय. मग पूजाला हे जमेल का? खरंच समर तिच्या प्रेमात पडणार का? पूजा आणि समरचं लग्न होणार का? आणि कृष्णा ही धाकटी जाऊ बनून पूजा तिची थोरली जाऊ बनणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाजाबाईची एकदम धासू एंट्री होते. बाजाबाई तिच्या जुन्या रूपात परत येते. तीच महागडी साडी, चेहऱ्यावर मेकअप आणि तो माज. कमी बाजाबाई आहे बाजाबाई. पण बाजाबाईचं ते खूप भारी जे म्युझिक असतं, बॅकग्राऊंड म्युझिक, ते बॅकग्राऊंडमध्ये वाजत असतं बाजाबाई. आणि बाजाबाईच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. ती खूप खुश असते. म्हणजे 2-3 दिवस तिने गावाची साफसफाई केली, तिची सगळी जुनी पापं धुतली गेली आणि आता घर तिच्या नावावर आहे. म्हणजे तिने इतकी वर्ष जे काही कटकारस्थान केलं, गाववाल्यांना त्रास दिला, 26 वर्ष गाववाल्यांना छळलं, ती सगळी पापं तिची माफ झाली आहेत. कृष्णा सुद्धा काही बोलत नाहीये आणि बाजाबाई आता या घरची मालकीन म्हणून पुन्हा एकदा घरावर आपलं राज्य चालवतीये. तिची सगळी शिक्षा माफ झालीये. बाजाबाई ही तिच्या रूम जवळ येते, रूमचा दरवाजा उघडते आणि मग पुढच्या क्षणी अनुसूयाचे सगळे कपडे, तिचं सगळं सामान, तिची बॅग रूम बाहेर फेकले जातात. बाजाबाई हे सगळं रूम बाहेर फेकत असते. रूम बाहेर कृष्णा, दुष्यंत, आढळराव, अनुसूया सगळे उभे असतात. बाजाबाईने सगळं सामान बाहेर फेकलं, त्यामुळे त्यांना खूप राग येतो. अनुसूयाच्या चेहऱ्यावर तर असा राग असतो. आढळराव सुद्धा चिडलेले असतात. कृष्णा, दुष्यंत यांना सुद्धा मोठा धक्काच बसतो. बाजाबाई शेवटची बॅग सुद्धा बाहेर आणून फेकते. अनुसूया चिडून विचारते, बाजा हे काय करतेस तू? बाजाबाई चिडून म्हणते, काय करतेस म्हणजे? कोठे पडायचं तिकडे त्या रूममध्ये जाऊन पड. ही माझी खोली आहे आणि हे माझं घर आहे. त्यामुळे कोण कोठे राहणार हे मी ठरवेल. तू माझ्या खोलीत राहायचं नाही. चल निघ इथून. अनुसूयाची बोलतीच बंद होते. कृष्णाला सुद्धा राग आलेला असतो. बाजाबाई म्हणते, आता तुझ्या लक्षात येत नाहीये का? मी या घरात परत आली आहे. मी या घरची मालकीण आहे. त्यामुळे ही खोली माझी आहे. त्यामुळे तुझं घाणेरडे सामान माझ्या रूममध्ये नकोय. पुन्हा माझ्या रूममध्ये पाय ठेवला ना तर तुझा तोच पाय तोडून ठेवेल, एवढं लक्षात ठेव. आढळराव खूप चिडतात आणि म्हणतात, ए बाजा. तर लगेच बाजा म्हणते, आढळराव तुमचं सामान पण नंतर पाठवते, जास्त वटवट करू नका. आढळरावांची बोलतीच बंद होते. कृष्णा चिडून म्हणते, बाजाबाई एवढा मात चांगला नाहीये, तो वरचा पाहतोय, एवढं लक्षात ठेवा. बाजाबाई म्हणते, ए कृष्णे, उगाच प्रवच वेळ बदलते, एवढं लक्षात ठेवा. बाजाबाई चिडून म्हणते, कृष्णे माझी वेळ बदलता येईल ना, असं घड्याळ या जगात अजून कुणी बनवलंच नाहीये. त्यामुळे बाजाबाई ही दुसऱ्यांची वेळ बदलते, बाजाबाईची वेळ कुणी बदलू शकत नाही, हे लक्षात ठेव. आणि चला निघा इथून, असं म्हणून ती सगळ्यांना हाकलून लावते. तर दुष्यंत चिडून म्हणतो, बाजाबाई तुमच्या चेहऱ्यावरचा हा जो माज आहे ना, तो जास्त काळ टिकणार नाहीये, एवढं लक्षात ठेवा. आणि लवकरच तुम्ही आमच्या सगळ्यांसमोर गयावया कराल, दयेची भीक मागाल, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल, कोणीच तुम्हाला माफ करणार नाही. बाजाबाई दुष्यंतला काही उत्तर देत नाही. दुष्यंतला कृष्णा म्हणते, जाऊ द्या दुष्यंत सरकार, यांच्याशी काही बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटणं. यांना बोलून काही फायदा नाहीये. कृष्णा अनुसूया आणि आढळरावांना म्हणते, आजपासून तुम्ही दोघांनी आमच्यासोबत आमच्या खोलीत राहायचं. अनुसूया आणि आढळरावांना मोठा धक्काच बसतो. दुष्यंतला सुद्धा हे पटतं. कृष्णा आणि दुष्यंत बाजाबाईने अनुसूयाचं सगळं फेकलेलं सामान हातात घेतात आणि जाऊ लागतात. तर आढळराव आणि अनुसूया म्हणतात,
ए पोरी, ए पोरा, काय करतोस हे? पण कृष्ण आणि दुष्यंत काही ऐकत नाही आणि त्यांना हाताला धरून त्यांचं सामान घेऊन आपल्या रूममध्ये निघून जातात. कृष्णा बाळजाबाईकडे हसून पाहते. बाळजाबाई मात्र खुश असते. तुम्हाला काय करायचं ते करा, मी या घरात परत आली आहे आणि मी अनुसूयाला घराबाहेर रूम बाहेर हकललं म्हणून बाळजाबाई चांगलीच खुश असते. तिच्या आनंदाला पारावार राहत नाही. कृष्ण आणि दुष्यंत आढळराव आणि अनुसूयाला घेऊन त्यांच्या रूममध्ये येतात. पण आढळराव आणि अनुसूयाला हे पटलेलं नसतं. आढळराव म्हणतात, ए पोरांनो, ऐका ना, आम्हाला इथे कशाला घेऊन आला आहात? आम्ही राहू दुसऱ्या खोलीत. तर कृष्णा म्हणते, आबा हे काय बोलताय तुम्ही? आता एवढी मोठी खोली असताना तुम्ही येथेच राहायचं. तुम्हाला दुसरीकडे कोठे राहायची गरज नाहीये. आम्ही दुसऱ्या खोलीत राहू, तुम्ही या खोलीत राहा. तर आढळराव म्हणतात, अरे तुमचा नवीन संसार आहे, तुमच्या नवीन संसारामध्ये कशाला आमची लुडबुड? तुम्ही राहा या खोलीमध्ये. तर कृष्णा म्हणते, काय आबा, तुमच्या आशीर्वादामुळे तर आमचा संसार फुलतोय, सुखात चाललाय, आणि मग आमच्या संसारात तुमची कसली लुडबुड? तुम्ही याच रूममध्ये राहायचं. अनुसूया सुद्धा म्हणते, नाही ग कृष्णा, तुमच्या दोघांचं आत्ताच लग्न झालंय, तुम्ही या खोलीत राहा, आम्ही दुसऱ्या खोलीत राहू. तर दुष्यंत म्हणतो, दुसऱ्या खोलीत राहायला काही प्रॉब्लेम नाहीये, आपल्या घरात खूप साऱ्या खोल्या आहेत, पण बाकीच्या खोल्या छोट्या आहेत, ही सगळ्यात मोठी खोली आहे आणि यामध्ये अटॅच बाथरूम सुद्धा आहे. बाकीच्या खोल्यांमध्ये अटॅच बाथरूम नाहीये, त्यामुळे तुम्ही येथेच राहा. आढळराव चिडून म्हणतात, ए गपरे, काही पण सांगतो, बाकीच्या खोल्या छोट्या आहेत, अटॅच बाथरूम नाहीये, आम्हाला या वयात कशाला पाहिजे मोठी खोली आणि अटॅच बाथरूम? आम्ही बाहेरचं बाथरूम यूज करू, तुम्हाला सवय आहे, तुम्ही याच खोलीत राहा. तर दुष्यंत म्हणतो, मग आबा आम्हाला सुद्धा सवय आहे ना, आता आम्ही इतक्या दिवस त्या बंगल्याच्या घरी राहिलो, तेथे कुठे अटॅच बाथरूम होतं, मोठी खोली होती, आम्ही तेथे राहिलो, मग या छोट्या खोलीत सुद्धा राहू, तुम्ही या खोलीत राहायचं. पण आढळराव म्हणतात, नाही, तुम्हाला एकदा सांगितलंय ना, तुम्ही याच खोलीत राहायचं, आम्ही या खोलीत नाही राहणार. आता आम्हाला म्हाताऱ्या माणसांना कशाला खोली लागते, छोटी मोठी बाथरूम, आम्ही या खोलीत नाही राहणार, तुम्ही दोघांनी या खोलीत राहायचं. आणि चक्क या चौघांमध्ये चांगलाच गोंधळ सुरू होतो. आढळराव, दुष्यंत, कृष्णा, अनुसूया सगळे एकमेकांना म्हणत राहतात, नाही आम्ही नाही, या खोलीत तुम्ही राहायचं, नाही तुम्ही नाही, या खोलीत आम्ही राहायचं. आणि तेवढ्यात अनुसूया म्हणते, अहो ऐका ना माझं, आजपर्यंत आपल्याला आपल्या हक्काचं काहीच नाही मिळालं. 26 वर्षांपासून आपल्या हक्काचं फक्त आपल्याकडून हिसकावून घेतलं गेलं. आज कुणीतरी त्यांच्या हक्काचं आपल्याला देतंय आणि आपली मुलं किती हट्ट करताय, त्यांचा हट्ट नको मोडायला, आपण त्यांचं ऐकूया आणि या रूममध्येच राहूया. कृष्णा आणि दुष्यंतला आनंद होतो. तर आढळराव म्हणतात, वा रे वा, हे आढळराव म्हणतात, ठीक आहे, आम्ही येथे राहायला तयार आहे. कृष्णा आणि दुष्यंतला खूप आनंद होतो आणि हे दोघेही आढळराव आणि अनुसूयाचं सामान ठेवू लागतात. आढळराव मनातल्या मनात विचार करतात, बाळजा, पाहिलंस का, माझा लेक आणि माझी सूनबाई, त्यांनी स्वतःच्या हक्काचं मला दिलं आणि तू काय केलंस, तू तुझ्या रूममधून आम्हाला बाहेर काढलं, हे घर स्वतःच्या नावावर करून घेतलं, तुझ्याकडे आज पैसा आहे, संपत्ती आहे, एवढं मोठं घर तुझ्या नावावर आहे, पण तुझ्याकडे तुझी म्हणतील अशी माणसं नाही आहे, स्वतःच्या हक्काचं तुला देतील अशी माणसं नाही आहे, ती माणसं माझ्याकडे आहेत, हे लक्षात ठेव. आज तुझ्याकडे सगळं असून तू गरीब झालीस आणि मी सगळ्यात मोठा श्रीमंत झालो, असा विचार करून आढळराव खुश होतात. तर इकडे बाळजाबाई, कशावरच तुझा हक्क नाहीये, या सगळ्यांवर माझ्या समोरचा हक्क आहे आणि लवकरच ही खोली माझ्या समोरची होणार, फक्त थोडे दिवस, असं म्हणून अनुसूया तिच्या डोळ्यात आणलेलं खोटं खोटं पाणी, अश्रू फेकून देते आणि चांगलीच खुश होते. कृष्ण आणि समर म्हणतात, चला आता तुमची खोली सेट झाली आहे, तुम्ही आराम करा. अनुसूया आपली नाटकं सुरू करते. कृष्णे, खरंच किती मोठं मन आहे ग तुझं, तू स्वतःची खोली आम्हाला दिलीस, किती चांगली आहेस ग तू. नाहीतर लोक फक्त दुसऱ्याच्या हक्काचं घेतात, कधी स्वतःच्या हक्काचं त्यांना देत नाही. खरंच अशी पोरं मिळणं म्हणजे आमचं थोर नशीब आहे. आढळराव म्हणतात, खरंय पोरांनो, आजपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय, ऐकलंय, वाचलंय की मुलं आणि सुनबाई स्वतःचा हक्क घेण्यासाठी म्हाताऱ्या आईबापाला घराबाहेर काढतात, त्यांची सगळी संपत्ती बळकावतात. पण माझ्या पोटी असा मुलगा आलाय, मला अशी सून लाभलीये, जिने स्वतःची खोली आम्हाला दिली, स्वतःचा हक्क आम्हाला दिला. यासाठी खूप कष्ट लागतात, यासाठी खूप मोठं नशीब लागतं, ते नशीब माझं आहे. तर दुष्यंत म्हणतो, बाबा असं बोलण्याची गरज नाहीये, तुम्ही आमच्यासाठी एवढं केलंय ना, मग आम्ही तर खूप छोटी गोष्ट केली आहे, आता तुम्ही आराम करा. कृष्ण आणि दुष्यंत तेथून निघून जातात.
अनुसूया पुन्हा विचार करते, दुष्यंत, हक्काच्या मोठ्या मोठ्या गप्पा नको मारू, कारण या घरावर तुझा हक्क नाहीये, या सगळ्यावर फक्त माझ्या समरचा हक्क आहे. असा विचार करून अनुसूया चांगलीच खुश होते. कृष्ण आणि दुष्यंत आपल्या खोलीबाहेर पडतात. पण आता आपण कोठे राहायचं हा प्रश्न त्यांना पडतो. कृष्णा दुष्यंतला विचारते, दुष्यंत सरकार, आपण आपली खोली सासूबाई आणि आबांना दिली, पण आता आपण कोठे राहायचं? दुष्यंतला सुद्धा हाच प्रश्न पडतो आणि तो क्षणभर विचार करतो. आणि पुढच्या क्षणी कृष्ण आणि दुष्यंत घरातील एका बंद असलेल्या खोलीमध्ये येतात. खोलीचा दरवाजा उघडल्यावर त्यांना सगळीकडे धूळ धूळ, फर्निचरवर कपडे टाकलेले दिसतात. दुष्यंत म्हणतो, काही नाही, चांगली खोली ही, फक्त थोडी साफसफाई केली की मग आपल्या इथे राहायला काही प्रॉब्लेम नाही आहे. कृष्णा म्हणते, होय दुष्यंत सरकार, आता तुम्ही थोडा वेळ बाहेर जा, मी या खोलीची साफसफाई करते. तर दुष्यंत म्हणतो, ओ कारभारीन बाई, आता काय मी तो शहरातला धुवून चालणारा दुष्यंत नाही आहे, आता मी या गावच्या रांगड्या मातीतला दुष्यंत आहे. मला धूळ चालते, या गावाच्या मातीवर माझं प्रेम जडलंय. कृष्णा म्हणते, ठीक आहे दुष्यंत सरकार, तुम्ही काम करा, पण तुम्हाला त्रास झाला तर लगेच बाहेर जा. दुष्यंत हात जोडून म्हणतो, होय सरपंच बाई, तुमचा आदेश मी कसा धुडकावणार. कृष्णा हसू लागते आणि मग कृष्ण आणि दुष्यंत या रूमची साफसफाई करतात. कृष्णा झाडत असते, त्यानंतर दुष्यंत सगळ्या फर्निचरवरील कपडे काढतो, धूळ झटकत असतो. कृष्णा ही चक्क टेबलवर उभी राहते आणि वरती काय फॅन वगैरे पुसत असते. पण जास्त उंच होण्याच्या नादात ती टाचावर करते, तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. पण त्याच वेळेस दुष्यंत तिचा कॅच पकडतो. दुष्यंत तिला झेलतो. कृष्णाचा विश्वासच बसत नाही की दुष्यंतने तिला पकडलंय, नाहीतर आता तिला खूप मोठी दुखापत झाली असती. कृष्णा म्हणते, थांबू थांबू. दुष्यंत म्हणतो, मी तुला थांबू म्हणलं पाहिजे, कारण अशी संधी परत परत नाही मिळत. कृष्णा खुदू खुदू हसू लागते. दुष्यंत या संधीचा सुद्धा रोमांस करण्यासाठी फायदा उचलतो, खूप रोमॅन्टिक होतो. कृष्णा सुद्धा सांगितलं असता त्या ठिकाणाकडे पाहत असते. आणि तेवढ्यात माधव एक भला मोठा फोटो घेऊन येतो आणि म्हणतो, बाळजाबाई, फोटो आणलाय. बाळजाबाई म्हणते, माधव, ज्या ठिकाणी हा फोटो होता त्या ठिकाणीच लावायचा आहे, त्याच्यावरचा कपडा बाजूला कर. माधव त्याच्यावरचा पेपर फाडून टाकतो. त्याच वेळेस कृष्णा, अनुसूया, मैनावती तेथे येतात आणि बाळजाबाई ही कृष्णाला म्हणते, कृष्णे, जशी मी या घरात परत आली ना, तसा या जागेवर माझा फोटो परत लावायचा आहे. तर कृष्णा उत्तर देते, काय बाळजाबाई, आता संपूर्ण घरच तुमच्या नावावर आहे, मग हा फोटो लावून काय फायदा होणार आहे वेगळा असा. बाळजाबाई म्हणते, होईल ना, तो तुला नंतर कळेल, आता मी जेवढं सांगते ना तेवढं कर. हा फोटो त्या जागेवर लावून दे. कृष्णा हा फोटो त्या जागेवर लावून देते. अनुसूयाचा चांगला जळफाट होत असतो. बाळजाबाई तिच्याकडे पाहते आणि तिला म्हणते, अनुसये, 26 वर्ष तू वनवास भोगला आणि आता उरलेली 26 वर्ष जोपर्यंत जगशील तोपर्यंत अशीच जळत राहा, कारण या घरावरची माझी सत्ता काय जायची नाही, एवढं लक्षात ठेव. अनुसूया खूप चिडते, तिचा चांगला जळफाट होतो. ती ताना फणाफणा करत तेथून निघून जाते. कृष्णाही जाऊ लागते. तर बाळजाबाई म्हणते, कृष्णे, आज संध्याकाळी पंचपक्वानाचं जेवण बनव. कृष्णा विचारते, का? तर बाळजाबाई म्हणते, अगं मी या घरात परत आली आहे ना, या आनंदात सगळ्यांसाठी गोडाधोडाचं जेवण बरं का. कृष्णा हो म्हणते. बाळजाबाईचा तोराच वेगळा असतो. बाळजाबाई मैनावतीला घेऊन निघून जाते. कृष्णा विचार करते, या बाळजाबाईचा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस वाढत चालला आहे, तिला जमिनीवर आणण्यासाठी काहीतरी करावंच लागेल, या बाळजाबाईचा बंदोबस्त करावाच लागेल असं कृष्णा ठरवते. आणि इकडे कृष्णाच्या माहेरी सावित्री डान्स करत करत आपल्या घरी पोहोचते. खूप खुश असते ती आणि मनसोक्त नाचत असते, गाणं म्हणत असते. पूजा तेथे येते आणि विचारते, आई काय झालंय? सावित्री सांगते, आनंदी आनंद झालाय. पूजा विचारते, अगं तेच विचारते ना, कसला आनंद झालाय? तर सावित्री म्हणते, अगं बाई, तुला कसं सांगू तेच कळत नाहीये. पूजा म्हणते, तोंडाने सांग, त्याने लगेच कळेल मला. तर सावित्री सांगते, काय पूजे, काय बोलतेस तू? तोंडानेच सांगते, अगं ती बाळजाबाई परत आली आहे तिच्या वाड्यावर. पूजा म्हणते, मग त्यात काय एवढं मोठं, आज ना उद्या ती येणारच होती. तर सावित्री म्हणते, अगं ती बाळजाबाई आली त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही आहे, तर आता बाळजाबाई आली म्हणजे त्या भिकारड्या झिपरे कृष्णेची सत्ता गेली ना, मला त्याचा आनंद झाला आहे. पूजा म्हणते, त्यात पण मोठी गोष्ट नाही आहे, ती सत्ता आज ना उद्या जाणारच होती, पण तुला माहिती आहे का आता ती सगळी सत्ता कोणाला मिळणार आहे? सावित्री विचारते, कोणाला? तर पूजा सांगते, त्या समरला,
अनुसूयाबाईच्या मुलाला, कारण तो दुष्यंतपेक्षा मोठा आहे, तो घरचा थोरला मुलगा आहे आणि सगळी सत्ता त्यालाच मिळणार आहे. सावित्रीच्या मनात संशय येतो. सावित्री विचारते, पूजा, माझ्या मनात जे चाललंय तेच तू, जे तुझ्या मनात तेच माझ्या मनात. आता समर या सगळ्या रांगणे पाटलांच्या संपत्तीचा एकुलता एक वारस, तसा पण दुष्यंत आता कंगाल होणार आहे, त्याला काहीच मिळणार नाही. त्यामुळे ती कृष्णासुद्धा भिकाडीच्या भिकाडीच राहणार. हे सगळं असेल फक्त समरचं, आणि त्या समरला गळाला लावायचं. आता रांगणे पाटलांच्या तिजोरीच्या चाव्या समरकडे आणि त्या समरची चावी माझ्याकडे. सावित्रीला खूप आनंद होतो. सावित्री पूजाच्या हातून या समरच्या चाव्या घेते आणि पूजाला घट्ट मिठी मारते. ए माझं लेकरू, माझं कोकरू, खरंच किती हुशार आहे, असं ती पूजाचं कौतुक करते. पूजालाही आनंद होतो. म्हणजे आता लवकरच आपल्याला तो दिवस पाहायला मिळेल जेव्हा सावित्रीची लेक पूजा ही चक्क रांगणे पाटलांची मोठी सून, समरची बायको म्हणून, कृष्णाची थोरली जाऊ म्हणून रांगणे पाटलांच्या घरात येऊ शकते. तर इकडे कृष्णा ही किचनमध्ये असते आणि तिने सगळा स्वयंपाक बनवलेला असतो. बाळजाबाईने सांगितल्याप्रमाणे पंचपक्वानं बनवलेली असतात. पण हे सगळं करत असताना कृष्णा खूप थकते, घामाघूम झालेली असते. पण कृष्णा काय गार हवा येते, किती छान वाटतंय, आणि ती डोळे उघडते तर तेवढ्यात तिला दिसतं की ही गार हवा चक्क दुष्यंतमुळे येते. दुष्यंतने फॅन चालू केलेला असतो. दुष्यंत कृष्णाजवळ येतो आणि विचारतो, काय सरपंचीनबाई, गारगार वाटलं ना? आता मी म्हटलं, आपल्या सरपंचीनबाई बाहेर गावात सुद्धा राबताय, घरात सुद्धा राबताय, मग त्यांना बरं वाटेल असं काहीतरी करायला पाहिजे ना. तुम्ही एवढं सगळं आज बेत का केलाय? कृष्णा सांगते, अहो इतक्या दिवस आपलं कुटुंब विखुरलेलं होतं, आता सगळं कुटुंब एकत्र आलंय, म्हणून मला असं वाटलं सगळ्यांसाठी छान जेवण बनवूया. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तुझं खरं आहे, आपलं कुटुंब एकत्र आलंय, परंतु तरीसुद्धा आईसुद्धा या घरात परत आली आहे. त्यामुळे आई सगळ्यांना सुखाने एकत्र राहू देईल की नाही ही शंका माझ्या मनात आहेच. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, माझ्याकडे एक आयडिया आहे, जर तुम्ही तसं केलं ना तर बाळजाबाईला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवता येईल. दुष्यंत विचारतो, काय आयडिया? तर कृष्णा सांगते, मी लहान होते ना तेव्हा भक्ती मला एक गोष्ट सांगायची की राक्षसाचा जीव पोपटामध्ये अडकलेला असतो, तसाच बाळजाबाईचा जीव आहे ना तुमच्यात अडकलेला आहे. त्यामुळे जेव्हा कधी बाळजाबाई ही अनुसूयाबाईंना त्रास देईल ना, तुम्ही अनुसूयाबाईंची बाजू घ्यायची, म्हणजे बाळजाबाईची हिंमत कमी होईल. दुष्यंतला सुद्धा हे पटतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन इंटरेस्टिंग असणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, घरातील सगळे एकत्र जेवायला बसलेले असतील आणि समर आणि अनुसूयासुद्धा तेथे बसलेले असतील, तर बाळजाबाई चक्क म्हणणार, ही बाई आणि तिचं हे कार्टं माझ्याबरोबर बसून जेवणार नाही, त्यांनी डायनिंग टेबलवर नाही तर जमिनीवर बसायचं. आणि मग कृष्णा, दुष्यंत, आढळराव, समर, अनुसूया हे पाचही जण खाली जमिनीवर बसून जेवतील. त्यामुळे बाळजाबाईचा चांगला जळफाट होईल. आणि इकडे समर हा अनुसूयाला सांगेल, त्या कृष्णा आणि दुष्यंतचं प्रेम तर दिवसेंदिवस वाढतच चाललंय, आपल्याला त्यांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. आणि अनुसूया ही समरला म्हणेल, आत्ताच्या आत्ता त्यांच्या खोलीत जायचं आणि त्या दुष्यंतशी भांडायचं. आणि दुष्यंतशी असंच करायला समर निघून जाणार. आणि मग कृष्णाला हे आवडणार नाही आणि कृष्णा ही सगळ्यांसमोर ठणकावून सांगेल, जे कुणी मला आणि माझ्या दुष्यंत सरकारला नडेल ना त्याला मी सोडणार नाही, त्याची गाठ या कृष्णाशी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हे ऐकून समर आणि अनुसूया चांगलेच घाबरणार, कारण या दोघांमध्ये काही दम नाही आहे, उगाच फुकटच्या फुशारक्या ते मारताय. पण ज्या दिवशी कृष्णाला समजेल ना की खरे नाग नागिन हेच आहेत, हेच आपल्याला ढंकणारे, त्या दिवशी कृष्णा त्यांना चिरडणार यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.